काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH मला तरी शक्य वाटत नाही, पण कुठल्याही कार्यकर्त्याला आपला नेता महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वाटतं, त्याच्यामध्ये काही गैर नाही। परंतु अमोल मिटकरी जी आमचे सहकारीच आहेत, त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो, पण मला वाटत नाही ही गोष्ट शक्य आहे। आज महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब करतायत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील त्यांना अतिशय उत्तम साथ देत आहेत। माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी त्यांना साथ दिली होती। मला वाटतं तिघांचेही मेळ चांगला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचा असेल किंवा तिघांपैकी कोणी असेल त्याच्याने फरक पडत नाही। आज महाराष्ट्राचा गाडा जो विकासाचा जोमाने चालू आहे असाच जोमाने चालू राहील। राज्यात दोनच समविचारी पक्ष आहेत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, असं राऊत यांनी टीका केली। नाही, मला तरी कधी आठवत नाही मागच्या 15-16 वर्षामध्ये मनसेची स्थापना केल्यापासून राजसाहेबांनी कधी काँग्रेससोबत हातमिळवणी केलेली, जी उद्धवजीने हातमिळवणी केलेली आहे। मग जो पक्ष काँग्रेसच्या मांडीवरती बसून मुख्यमंत्री खुर्चीवरती बसले आणि जो पक्ष वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने गेले 16-17 वर्ष चालतोय, हे समविचारी कसे का होऊ शकतात? आणि म्हणून मला वाटतं फक्त आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती राजसाहेबांची त्यांना आता गरज आहे आणि म्हणून हा सगळा खटाटोप चालू आहे। पण मला वाटत नाही सन्माननीय राजसाहेब ठाकरे उद्धवजींसोबत जायचा निर्णय घेतील। ते हिंदुत्ववादी पक्षांसोबत, ते मराठी माणूस ज्या पक्षाच्या सोबत आहे त्या शिवसेनेसोबत, एकनाथ शिंदे साहेबांसोबत आणि महायुतीसोबत माननीय राजसाहेब ठाकरे येतील। संजय राऊतांचा शिंदेसह अमित शहांवर निशाणा आहे। बाळासाहेब ठाकरेंनी अमित शहांना जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं होतं, तुम्हाला कोणी अधिकार दिला आहे शिवसेनेचे प्रमाणपत्र वाटण्याचा? शहांनी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केलाय असं म्हटलं जातंय, संजय राऊत म्हणतायत। नाही बघा, आज ज्यावेळेला वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे हयात होते त्यावेळेस भाजपचे आणि शिवसेनेचे संबंध अतिशय घनिष्ठ होते। उद्धवजींच्या हातामध्ये जेव्हा पक्षाची सगळी यंत्रणा गेल्याच्या नंतर भाजपसोबत त्यांचं जे काही वादविवाद झाले त्याचे परिणाम 2019ला आम्ही सगळ्यांनी भोगले आणि त्याचे परिणाम नंतर 2022ला त्यांना भोगावे लागले। आज एकंदरीत आपण जर का पाहिलं तर अमित शहा जी असतील किंवा माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील, संबंध जगामध्ये आज हिंदुत्वाचा डंका जर का कुठला पक्ष अभिमानाने वाजवत असेल तर तो भाजप पक्ष आहे आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये आम्ही त्यांना साथ देतोय। शिवसेना पक्ष म्हणजे हिंदुत्व हे कदाचित त्यांचे नेते आणि ते विसरलेले असतील, परंतु अमित शहाजींनी आजपर्यंत म्हणजे त्यांची एक छबी आहे, ते कधीच खोटं बोलत नाही, जे काय ते स्पष्ट ते बोलतात आणि मला वाटतं वंदनीय बाळासाहेबांचं नेहमी त्यांनी सन्मानच केलेला आहे। आज नरेंद्र मोदी साहेबांकडे जरी आपण पाहिलं तर ते नेहमी वंदनीय बाळासाहेबांसोबत नतमस्तक झालेले आहेत आणि म्हणून मला वाटतं अशा पद्धतीने फक्त राजकीय चर्चा होण्याकरता वक्तव्य करणं आणि स्वतः तुमच्या आयुष्यामध्ये काय करताय ह्याचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे। दादा, सामनातून एकनाथ शिंदेवर टीका केली, शिंदे स्वतःचे शिंदेकडे असं काहीच नाही आहे, पक्ष चोरला, बाप चोरलेला, अमित शहाच्या नेतृत्वात भाड्याचे राजकारण आणलेला पैसा चोरीचा, असं सगळा उल्लेख होतो। नाही, स्वतःचं काही नाही, मग 60 आमदारचे निवडून आलेत आणि तुमचे फक्त 20 आमदारचे निवडून आलेले आहेत। जनतेने निर्णय घेतला ना, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो विचार स्वीकारला, जो शिवसेना पक्ष आज शिंदे साहेब पुढे घेऊन जात आहेत, तो वंदनीय बाळासाहेबांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष आहे, त्या विचाराचा शिवसेना पक्ष आहे। तुमचा पक्ष हा काँग्रेसही झालेला आहे आणि म्हणून मला वाटतं जनतेने याला उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे ह्या वारंवार त्याच ठिकाणांवरती उत्तर देत राहणं आता आमच्यासाठी तितका वेळही नाही। आज आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, महाराष्ट्रामधलं हिंदुत्व आम्हाला टिकवायचं आहे, वाढवायचं आहे आणि ह्या सगळ्या प्रवासाला महाराष्ट्रातला तरुण देखील अतिशय उत्तमरित्या साथ देतोय। त्यामुळे संजय राऊत साहेबांच्या ह्या वक्तव्यावरती तरी तसं कोणी सहमत होणार नाही, पण ह्या वक्तव्यावर आम्ही दुर्लक्ष करतो। MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।